आमच्या वतीनं आज ही भेटी पहिल्यांदा सगळ्यांना धन्यवाद देईन. पण खास करून आजच्या तारखेत जो पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळीकडे पाहत असाल. शहापूरला तर 35 ते 45 तापमान झालेलंच आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहिलं तर खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण कधीच 45चा आकडा पाहिला नव्हता, तर आता आपण 46च्या आसपास पोचायला लागलो. म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती आहे. या गोष्टीचा खरं म्हटलं तर निसर्गाशी समतोल असायला हवा आणि त्या संदर्भात आपण चर्चा केली. अनेकांनी मान्यवरांनी खूप चांगल्या चांगल्या सूचना केल्या आणि लगेच त्यांच्या सूचनेनुसार 4 वाजता आजच कलेक्टर साहेबांकडे बैठकी घेतलो आणि त्या संदर्भातून जे जे मार्ग काढायचे असेल पॉझिटिव्हली सगळे मार्ग आपण काढू. कारण ही तुमची आमची सगळ्यांचीच हे जरी इथं 50 लोक आले तरी ती शहापूर तालुक्यातील नव्हे, मुरबाड असेल, भिवंडी असेल, सगळ्या तालुक्यातील लोकांची आजची गरज आहे. कारण आपलं उद्याचं भविष्य धोक्यात येत चाललेलं आहे आणि म्हणून पाण्याची साठवणूक झाली पाहिजे, झाडं नवीन लागली पाहिजे. आमच्या पत्रकार बंधूंनी एक माहिती मागवली, खूप विचित्र आणि हास्यास्पद गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं की 1,08,000 झाडं तुम्ही तोडली, पण ती लावली कुठं? जी झाडं शहापुरात तोडली ती संभाजीनगरात लावली, दुसरीकडे लावली. तर ॲक्च्युली शहापूरची तोडून संभाजीनगरात लावली तर काय विषय? आणि शहापूरमध्ये कितीशे होता, कितीशे हेक्टर जागा ही फॉरेस्टची आहे, तर इथं तुम्ही लावू शकता ना. अच्छा, रस्ते समृद्धी झाले, पूर्ण समृद्धीला मध्ये एवढा गॅप आहे, तर त्या पूर्ण समृद्धीला लावू शकता, कॉर्नर लावू शकता. ह्या सगळ्या फार पूर्वी तर आपण पाहिलं असेल. भले रस्ते त्यावेळेस त्या गरजेनुसार छोटे होते, परंतु संपूर्ण बाजूने तुम्हाला वडाची, पिंपळाची किंवा इतर सावली देणारी झाडे असायची त्याही वेळेस. तर आता त्याचं अनुकरण का करू नये? आणि म्हणून हे जे सगळं प्रकार झालेला आहे या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी आपण कलेक्टर साहेबांकडे चाललो आहे. परंतु मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देईन की आपण खूप चांगल्या विचाराने हे काम करतो आहे. कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, काही विषय नाही, परंतु ही सगळी तुमच्या आमच्या जगण्याचीच लढाई चालू झालेली आहे आणि म्हणून आपण सगळं सोबत राहू आणि चांगला मार्ग